मंडळी, कधी विचार केलाय का की पुढची काही वर्ष अशीच निघून गेली आणि अचानक एक दिवस आपल्याला कळालं की आपल्याच ओळखीचे काही लोक एका साध्या निर्णयामुळे आज महिन्याला लाखो करोड रुपये कमावतायत आणि आपण अजूनही मी कधी सुरुवात करू याच विचारात अडकून पडलोय. आपल्यालाही कधी कधी वाटतं की काहीतरी स्वतःचं सुरू करावं, पण नक्की काय आणि कधी करावं हा प्रश्न पडतो. बघा, विचार करण्यात आपण आधीच खूप वेळ घालवलाय, पण आता वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. येणाऱ्या काही वर्षात बिझनेस करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलणार आहेत. येणाऱ्या काही वर्षांमध्ये जग इतकं वेगाने बदलणार आहे की जे लोक आजच योग्य दिशेने पाऊल टाकतील त्यांचं भविष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि जे आजही बघू नंतर करू असं म्हणत वेळ घालवतील त्यांच्या हातून ही मोठी संधी कायमची निघून जाईल. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 सोपे बिझनेस सांगणार आहे ज्यांना येणाऱ्या काळात प्रचंड मागणी असणार आहे आणि तेच तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे पहिला पर्याय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन सर्व्हिसेस. आजकाल कुठेही जा, AI हा शब्द सतत तुमच्या कानावर पडत असणार, कारण तो फक्त एक टेक्नॉलॉजी ट्रेंड नाहीये, तर कंपन्यांचं काम करण्याची पद्धतच बदलून टाकणारी गोष्ट आहे. विचार करा मंडळी, पूर्वी एखादं काम करायला 10 माणसं लागत होती, आता तेच काम AIच्या मदतीने फक्त 2-3 माणसं करू शकतात. त्यामुळे कंपन्यांचा खर्च कमी होतो आणि वेग वाढतो. म्हणूनच आज प्रत्येक कंपनीला AI आधारित सेवा हव्या आहेत आणि त्यामुळे अशा कंपन्यांची मागणी वाढते. जर तुम्हाला कम्प्युटर, टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल क्षेत्राची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठी सोन्यासारखी आहे. AI टूल्स शिकणं, चॅटबॉट बनवणं, ऑटोमेशन सिस्टीम तयार करणं किंवा कंपन्यांना AI सोल्युशन्स देणं, हे सगळं आजच्या काळात प्रचंड फायदेशीर ठरू शकतं. त्यासाठी सुरुवात कशी करायची, तर YouTube आणि ऑनलाईन कोर्सेसच्या मदतीने बेसिक प्रोग्रॅमिंग आणि AI टूल्स शिकायला सुरुवात करा. आधी छोट्या कंपन्यांसाठी काम करा, अनुभव घ्या आणि मग स्वतःची एजन्सी किंवा कंपनी उभी करा. तज्ञ सांगतात की पुढचं दशक पूर्णपणे AIचं असणार आहे, म्हणजे आज या व्यवसायात उतरणाऱ्यांचं भविष्य नक्कीच ब्राईट असेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आता येऊयात दुसऱ्या पर्यायावर, म्हणजे डिजिटल कॉन्टेंट आणि मीडिया नेटवर्क. आज जर का तुम्ही नोटीस केलं असेल तर प्रत्येकाचा वेळ टीव्ही पेक्षा जास्त मोबाईलवर जातो. लोकांना मनोरंजन हवं असेल, कुठली माहिती हवी असेल किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर मोबाईल पुरेसा आहे. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर माहिती, मनोरंजन आणि शिक्षणासारखे सगळेच पर्याय आज उपलब्ध आहेत. म्हणजे जिथं लोकांचं लक्ष आहे तिथेच पैसाही आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकता, माहिती सोप्या भाषेत सांगू शकता किंवा कोणत्याही विषयात तुम्हाला चांगलं नॉलेज आहे तर तुम्ही नक्कीच डिजिटल मीडिया सारख्या क्षेत्रात पुढे जाऊ शकता. यात सुरुवात फक्त एका युट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम पेज पासून होते. सुरुवातीला व्ह्यूज कमी असतील, कमाई कमी असेल, पण सातत्य ठेवलं, दर्जेदार कॉन्टेंट दिला तर पुढे जाहिराती, ब्रँड डील, स्पॉन्सरशिप्स आणि कोर्स विक्रीतून तुम्ही मोठं उत्पन्न मिळवू शकता. आज अनेक युट्यूबर्स कोट्यवधी रुपये कमावतायत. विश्लेषकांच्या माहितीनुसार ही फक्त सुरुवात आहे. 2030 पर्यंत डिजिटल कॉन्टेंटची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म पैसे कमावण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर म्हणजे व्यवसायासाठी तिसरा पर्याय आहे सायबर सिक्युरिटी आणि डाटा प्रोटेक्शन. आता जग इतकं डिजिटल होतंय मंडळी, तितकेच सायबर हल्लेही वाढत आहेत. बँका, सरकारी संस्था, कंपन्या, अगदी सामान्य माणसाचाही डेटा आता धोक्यात आहे आणि अशाच प्रसंगी सायबर सिक्युरिटीची गरज भासते. डेटा सुरक्षित ठेवणं हे आज प्रत्येकासाठी एक मोठं आव्हान बनलंय आणि हे आव्हान सोडवणाऱ्या तज्ञांची म्हणजे सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची मागणी आज झपाट्यानं वाढते. जर तुम्हाला टेक्निकल क्षेत्रात करिअर करायचं असेल तर सायबर सिक्युरिटी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. नेटवर्किंग, इथिकल हॅकिंग, डेटा प्रोटेक्शन आणि क्लाउड सिक्युरिटी यांचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही कंपन्यांना सुरक्षा सेवा देऊ शकता, सिक्युरिटी ऑडिट करू शकता किंवा स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करू शकता. त्यानंतर मंडळी चौथा व्यवसाय आहे हेल्थ केअर आणि वेलनेस. लोक आज आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरूक झाले आहेत मंडळी. आता लोकांचा विचार बदललाय. आधी लोक आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जायचे, पण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. लोक निरोगी राहण्यासाठी आधीच पैसे खर्च करू लागले आहेत. फिटनेस सेंटर, ऑनलाईन हेल्थ कोचिंग, डाएट प्लॅनिंग, योगा क्लासेस, मानसिक आरोग्य सेवा, वेलनेस प्रोडक्ट्स क्षेत्र वेगानं विकसित होताना दिसत आहेत. जर तुम्हाला आरोग्य क्षेत्रात रस असेल तर योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही फक्त तुमच्या शहरापुरतेच मर्यादित न राहता देशभरातील लोकांपर्यंत सुद्धा पोहोचू शकता. पुढील काळात लोकांची जीवनशैली आणखी व्यस्त होणार आहे. जितकी व्यस्तता वाढेल तितकीच आरोग्याशी संबंधित सेवांची गरज सुद्धा वाढणार आहे. त्यामुळं हा काही तात्पुरता ट्रेंड नाही, तर मंडळी ही दीर्घकाळाची संधी आहे.
त्यानंतर मंडळी शेवटचा व्यवसायासाठीचा 5वा पर्याय हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनं. पेट्रोल डिझेलवर चालणारी गाडी आजही आहेच, पण भविष्याचं चित्र वेगळं असणार आहे. कारण पेट्रोल डिझेल महाग आहेच आणि पर्यावरणासाठीही घातक आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश आता इलेक्ट्रिक वाहन आणि अक्षय ऊर्जेला प्राधान्य देत आहेत. भारतातही इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दिवसेंदिवस वाढते आणि याच वाढीसोबत संधीही वाढत आहेत. चार्जिंग स्टेशन उभारणं, सोलर पॅनल्स बसवणं, बॅटरी मॅनेजमेंट सेवा देणं, ऊर्जा बचतीचा उपाय सुचवणं या सगळ्यात मोठा वाव आहे. तुम्ही सुरुवातीला या क्षेत्रातली तांत्रिक माहिती म्हणून स्थानिक पातळीवर सेवा सुरू करू शकता. सरकारही या क्षेत्राला अनेक योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहे. 2030 पर्यंत हा उद्योग आणखी मोठा होणार आहे. मंडळी 5ही व्यवसाय वेगळे आहेत, पण यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी सगळ्यांसाठी सारख्याच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नेव्हर स्टॉप लर्निंग. जग इतक्या वेगानं बदलतंय की जो शिकणं थांबवतो तो मागे पडतोच पडतो. दुसरी गोष्ट आहे पेशन्स. कोणताही व्यवसाय पहिल्याच महिन्यात किंवा वर्षात मोठा नफा देत नाही, त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. तिसरी गोष्ट आहे मनी डिसिप्लिन. व्यवसायातून मिळणारा नफा पुन्हा त्यातच गुंतवला तरच तो व्यवसाय खऱ्या अर्थानं मोठा होतो. त्यानंतर चौथी गोष्ट आहे ग्राहकांचा विश्वास. एक समाधानी ग्राहक तुमच्यासाठी आणखी नवीन ग्राहक घेऊन येतो. 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जोखीम घेण्याची तयारी. आज जे मोठे उद्योजक दिसतात त्या सर्वांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी जोखीम घेतलेलीच आहे. म्हणजे श्रीमंत होण्याचं स्वप्न अनेक लोक पाहतात, पण फार कमी लोक त्यासाठी प्रत्यक्ष पाऊल उचलतात. AI, डिजिटल मीडिया, सायबर सिक्युरिटी, हेल्थ केअर हे सर्व आजचे ट्रेंड्स आहेत आणि तुमच्यासाठी संधी आहे. जर तुम्ही आजपासून यातल्या एका क्षेत्रात योग्य कौशल्य शिकायला सुरुवात केली आणि सातत्य ठेवलं तर तुमच्या भविष्याचं चित्र कदाचित वेगळं असेल. युअर लाईफ टुमॉरो डिपेंड्स ऑन द चॉईसेस यू मेक टुडे असं म्हणतात. त्यामुळं श्रीमंत किंवा यशस्वी होणं हे नशिबावर नाही तर तुमच्या आजच्या मेहनतीवर अवलंबून असतं. बाकी तुम्हाला या 5ही व्यवसायांबद्दल काय वाटतंय? कोणतं क्षेत्र तुम्हाला व्यवसायासाठी बेस्ट वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.